मागच्या व्हिडिओमध्ये आपण बाळूमामाचे मंदिर पाहिले, इटकुर्लीची प्रसिद्ध बर्फी घेतली आणि एका हेळवीला भेटलो. बाळूमामांचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर रस्त्यात आपल्याला दोन खास हॉटेल लागली, हॉटेल सोंगाड्या आणि हॉटेल भन्नाटवाडी. या दोन्ही हॉटेलबद्दल खूप ऐकलं होतं, पण आज प्रत्यक्षात पाहण्याचा योग आला. त्याची अनोखी, आकर्षक आणि वेगळी सजावट पाहून मी खूपच प्रभावित झालो आणि ही सुंदर सजावट तुमच्यासमोर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. हॉटेल भन्नाटवाडीच्या गेटमध्ये शिरताच क्षणभर असं वाटलं की आपण हॉटेलमध्ये नाही तर थेट एखाद्या सुंदर खेडेगावातच आलो आहोत. इथं असं गार्डन आहे, इथं ती बैलगाडी ठेवलेली आहे आणि ह्याला एक वाड्या टाईप लुक दिला आहे, तो पाहूया आपण. इथं बसण्यासाठी इथं हा आखाडा दिला आहे. ते दोघं कुस्ती खेळत आहेत. समोर इथं पोलीस चौकी आहे आणि इथं कैदीसुद्धा आहेत. मस्त लुक दिला आहे. इथं ही अंगणवाडी आहे. इथं वासुदेवाचा पुतळा दिला आहे, सुंदर अतिशय. पोलीस पाटील वाडा. हे तुळशी वृंदावन आहे. समोरचा असा हा मस्त लुक. गाव सभा कार्यालय. इथं दवाखानाही दिला आहे, अतिशय सुंदर. त्याची बॅग आहे. इथं असा बोर्ड आहे, भन्नाटवाडी स्पेशल. इथं गावातला मुलगा खेळताना दाखवला आहे. त्याच्या मागे ही सायकल आहे. वर आपले निळू फुले, सुप्रसिद्ध कलाकार. इथं लॅम्प आहेत. समोर हॉटेलच्या या भिंतींची सजावट अगदी खेडेगावातल्या जुन्या पद्धतीच्या घरांच्या भिंतीसारखी वाटते, जे पाहता क्षणी आपल्याला ग्रामीण जीवनाची आठवण करून देते. धडाकेबाज, नवरी मिळे नवऱ्याला, सेम टू सेम, अफलातून अशा अनेक जुन्या मराठी चित्रपटांची पोस्टर्स हॉटेलच्या भिंतीवर लावलेली आहे. ही सगळी पोस्टर्स पाहताना कधी काळाच्या ओघात विस्मरणात गेलेले हे मराठी चित्रपट पुन्हा एकदा डोळ्यासमोर उभे राहतात आणि त्या जुन्या सोनेरी काळाची गोड आठवण करून देतात.
इथं जी कल्पना आहे ती आपल्या हॉटेल भन्नाटवाडी जे चालू झाल्यापासून एक जुनी परंपरा जपलेली आहे. हां जेणेकरून जी पिढी आहे हां. ती त्यांना समजायला पाहिजे. बरोबर, कारण की मराठी चित्रपट आता सध्या थोडे कालबाह्य झाल्यासारखे हो. वाटतंय. त्यामुळे आणि पण तुम्ही हे जे चित्रपट हे जे पोस्टर लावले असं वाटतं की त्या काळात गेलो की काय. हो, त्या कारण मराठी संस्कृती ही आपली जपली पाहिजे बरोबर. किती झालं. हां, आणि एवढा तुम्ही लुक दिला, एवढा सुंदर लुक दिला. मी तर म्हणतो माणूस पोट भरून जेवेल हे वातावरण बघून. हो. बरोबर आहे. तुमचं नाव काय सर? अनिल मोरे. अनिल मोरे. अनिल मोरे. हे तुम्ही सांभाळतात हो सर. सर. थँक्यू अनिल मोरे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मित्रांनो, बाळूमामाला जाताना या हॉटेलला नक्की भेट द्या, कारण की इथे तुम्हाला जुन्या चित्रपटातले लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, निळू फुले यांचे तुम्हाला पोस्टर पाहायला मिळतील. यांचे चित्रपटांचे पोस्टर पाहायला मिळतील जे आता कालबाह्य झालेले आहेत. तर इकडचं जे ॲटमॉस्फिअर आहे ह्यांनी जे मेंटेन केलं आहे, हे ॲटमॉस्फिअर पाहून तुम्ही 2 घास जास्त खाल. अतिशय सुंदर रेस्टॉरंट आहे. तुम्ही नक्की एकदा भेट द्या. सुंदर लुक, अतिशय सुंदर. ही टपालपेटी आता पाहायला मिळत नाही. बहुतेक काही ठिकाणी असेल, पण आता ईमेल आणि व्हॉट्सअप याच्याद्वारे पत्र पाठवली जातात किंवा मेसेज पाठवले जातात. पण ही टपालपेटी ही यांनी इथं ठेवलेली आहे आणि ही लोकांना समजून यावे जुन्या काळात टपालपेटी कशी होती तिचे प्रतिकृती इथं लावलेली आहे. अतिशय सुंदर. मित्रांनो, अशा बैलगाड्या आता काही वर्षांनी कालबाह्य होतील. आधुनिकीकरणामुळे आता खेडेगावातही या बैलगाड्या दिसेनाशा झाल्यात. भन्नाटवाडी हॉटेलची भन्नाट सजावट पाहून झाल्यानंतर याच धाटणीच्या सजावटीसाठी ओळखलं जाणारं सोंगाड्या हॉटेल पाहण्यासाठी आम्ही पुढे निघालो. हॉटेल लागलंय सोंगाड्या. होय बरं, आत काय आहे. वा, वृंदावन.
वृंदावनचा लुक दिला आणि तिथं गाई आहेत. दुर्गा मावशीचे घर, दुर्गा मावशीचे घर आहे. इथे सुद्धा मासुरी आहे. हॉटेलच्या आवारात जणू शर्यतीसाठी सज्ज असलेली एक बैलगाडी उभी केलेली आहे. बाजूलाच माळ्याचं घर उभं केल्यासारखी सजावट आहे आणि त्या माळ्यावर जणू पाहुणे मंडळी उभी आहेत असा देखावा साकारलेला आहे. पूर्वी असे केस कापले जात असेल. इथे कुंभार मडकी घडवताना दाखवलेला आहे आणि बाजूलाच अशोक सराफ यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांची पोस्टर्स एकत्र करून खास असा एक बोर्ड तयार करून ठेवलेला आहे. थोडं आत गेल्यावर मेंढपाळ आपल्या बकऱ्यांना चरायला घेऊन जात आहे असा जिवंत भास देणारा पुतळा साकारलेला दिसतो. या हॉटेललाही पूर्वीच्या काळातील वाड्याचं स्वरूप देण्यात आलेलं आहे. इथे एक गावकरी संबळ वाजवताना दाखवलेला आहे. हॉटेलच्या दोन्ही बाजूस प्रशस्त अशी बसण्यासाठी जागा आहे. त्यापैकी एकाला अशोक सराफ मामा आणि दुसऱ्याला लक्ष्मीकांत बेर्डे मामा अशी नावं दिली गेली आहेत. याही हॉटेलला खेडेगावाचा लुक दिलेला आहे. मित्रांनो, अहमदापूरच्या बाळूमामाकडे जाताना रस्त्यात लागणाऱ्या या 3 हॉटेलला नक्की भेट द्या. पहिलं एक सोंगाड्या आहे, डाव्या हाताला एक चावडी आहे आणि परत उजव्या हाताला एक भन्नाटवाडी आहे. अशी ही 3 हॉटेलं पाहण्यासारखी आहेत. मला ही 2 हॉटेल तुम्हाला दाखवता आली. तिसरं चावडी हॉटेल देखील या टाईपचंच आहे. यांची थीम अतिशय सुंदर आहे, ती पाहण्यासारखी आहे.